पोडवं पाहून सांगायचंय, चुकीचं सांगायचं नाही. तर आयताची परिमिती म्हणजे काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती म्हणजे काय? आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय? ते हे गणित शिकत असताना बेसिक स्वरूपाच्या काही गोष्टी असतात आपल्याला त्या शिकायच्यात. तर मग आता सांगा, क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात? चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात. कशामध्ये? चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर मध्ये मोजतात. त्याच्यानंतर परिमिती कशामध्ये मोजतात? कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. लांबी कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. मग आता यालाच बाजू असं म्हणायचं. बाजू कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. लांबी कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. रुंदी कशाला म्हणतात? हा, रुंदी कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. उंची कशामध्ये मोजतात? खोली कशामध्ये मोजतात? जाडी कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. ह्या सर्व काय? लांबी, रुंदी, उंची, खोली, जाडी हे काय? बाजू आहेत. काय आहेत? म्हणून या सर्वच्या सर्व बाजू कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. आता त्याच्यानंतर घनफळ कशामध्ये मोजतात? सांगा. घन सेंटीमीटर मध्ये. घनफळ कशामध्ये मोजतात? पृष्ठफळ कशामध्ये मोजतात? चौरस सेंटीमीटर मध्ये. पृष्ठफळ कशामध्ये मोजतात? चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात. इतकं तुम्हाला समजलं? पुन्हा डबल बघूया. आयताची परिमिती म्हणजेच काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात? परिमिती कशामध्ये मोजतात? बाजू म्हणजेच काय? बाजू म्हणजेच लांबी, रुंदी, उंची, खोली, जाडी. बाजू म्हणजेच काय? सांगा. लांबी कशामध्ये मोजतात? रुंदी कशामध्ये मोजतात? उंची कशामध्ये मोजतात? खोली कशामध्ये मोजतात? जाडी कशामध्ये मोजतात? आणि घनफळ कशामध्ये मोजतात? पृष्ठफळ कशामध्ये मोजतात? समजलं एवढं? ते बेसिक स्वरूपाचं आपल्याला अगोदर माहिती असणं महत्वाचं आहे. तर जसं समोर येईल त्या पद्धतीने आपण घेऊया. तर आता प्रश्न असा आहे बेसिक स्वरूपाचं. आयताची परिमिती म्हणजेच काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती म्हणजे काय? स्पर्धा परीक्षामध्ये एखाद्या वेळेस बेसिक स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतात. आयताची परिमिती, आयताचं क्षेत्रफळ, त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, चौरसाची परिमिती, चौरस क्षेत्रफळ, घनफळ म्हणजेच काय? पृष्ठफळ म्हणजेच काय? वृत्तचितिका, हे जे काय असन, शंकू वगैरे, हे सर्वच्या सर्व आपल्याला बेसिक स्वरूपाची माहिती पाहिजे. प्रश्न नंबर 2. 8 सेंटीमीटर लांब व 6 सेंटीमीटर रुंद मापाच्या आयताची परिमिती किती? तर आयताची परिमिती काढायची. आयताची परिमिती म्हणजेच काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर 2 जसे तसे लिहायचे. लांबी किती आहे? 8 सेंटीमीटर अधिक रुंदी किती आहे सांगा? 6 सेंटीमीटर. तर मग आता हे 2 8 ला गुणिले 2 6 ला गुणिले असं नाही करायचं. 2 तर आहे समजा, तर इथं संख्या किंवा अंक दिलेले आहे, यांची काय करायची? बेरीज करायची. मग 8 आणि 6 किती? 14. मग आता 14 2 28. आयताची परिमिती किती आहे सांगा? समजलं? त्यानंतर तोंडी तुम्हाला विचारलं जाईल. 10 सेंटीमीटर लांबी, 8 सेंटीमीटर रुंदी. तर आयताची परिमिती किती? 10 आणि 8 किती झाले? 18. 18 2 36. पुढचा प्रश्न बघा. लांबी 8, रुंदी 4. 8 आणि 4 किती झाले? 12. तर आयताची परिमिती किती? म्हणजे 12 2 24. समजलं? आयताची लांबी 20, रुंदी 10. तर आयताची परिमिती किती? म्हणजे 20 आणि 10 30. 30 2 किती? 60. समजलं? तर आता पुढचा प्रश्न बघा. 3 नंबर.
आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? एवढं समजलं. तर त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न, 8 सेंटीमीटर लांब व 6 सेंटीमीटर रुंद आयताचे क्षेत्रफळ किती? तर इथं काय सांगा मग? आयताचे क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी. लांबी किती आहे? 8 आणि रुंदी किती आहे? 6. 8 सकम कशामध्ये मोजतात क्षेत्रफळ? चौरस सेंटीमीटर मध्ये. परिमिती कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात? कारण तिथं दिलेलं असतं सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, मीटर असं देतील. तर आपल्याला ते सुद्धा समजलं पाहिजे की सेंटीमीटर मध्ये काढायचं का चौरस मीटर मध्ये काढायचं का मीटर मध्ये काढायचंय. या गोष्टी बारीक आहे त्या समजून घ्यायच्या. आता तोंडी तुम्हाला विचारलं जाईल आयताचं क्षेत्रफळ उत्तर काढायचंय. 9 सेंटीमीटर लांबी, 4 सेंटीमीटर रुंदी. तर आयताचे क्षेत्रफळ किती? 9 चौक 33. चौरस सेंटीमीटर मध्ये म्हणायचंय. त्याच्यानंतर 20 सेंटीमीटर लांब आणि 5 सेंटीमीटर रुंद. तर आयताचं क्षेत्रफळ किती? किती? 20 पंच 100. आयताचं क्षेत्रफळ उत्तर काढायचंय. लांबी 15 आणि रुंदी 10. तर आयताचं क्षेत्रफळ किती? म्हणजे 15 10 किती झाले? 150. तर 150 चौरस सेंटीमीटर. सेंटीमीटर नाही, झोपू नका, लक्ष द्या. आता त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? 1/2 काय? पाया गुणिला उंची. बरोबर आहे? सांगा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. सांगा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. समजलं एवढं? आता त्याच्यानंतर जर तुम्हाला समजलं नाही तर ताबडतोब विचारायचंय. गणित नंबर 6. पाया 12 सेंटीमीटर, उंची 8 सेंटीमीटर असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? सांगा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? 2 गुणिला पाया गुणिला. समजलं? तर पाया किती आहे? 1/2 लिहायचं गुणिला पाया म्हणजे 12 आणि उंची किती आहे? 8. 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? बे 1 बे, बे चौक 8. तर मग आता सांगा 5 चौक 48 काय? चौरस सेंटीमीटर. गणित नंबर 7. तोंडी विचारतो, सांगता येईल ना? पाया 24 आहे, उंची 4 आहे. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? कस काय? 24 निम्मे 12 आणि 12 चौक 48. तर पाया 20 आहे आणि उंची 10 आहे. कस काय? म्हणजे 20 निम्मे आणि 10 10 100. एवढं समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर त्रिकोणाच्या सर्व बाजूच्या बेरजेला काय म्हणतात? त्रिकोणाच्या सर्व बाजूच्या बेरजेला काय म्हणतात? सांगा उत्तर काय आहे? परिमिती. सांगा त्रिकोणाच्या सर्व बाजूला काय म्हणतात? परिमिती. त्रिकोणाच्या सर्व बाजूला काय म्हणतात? परिमिती. म्हणजे यात काय असतं? आता इथं परिमिती. आता परिमिती म्हणजेच काय? तिन्ही बाजूची
बेरीज. परिमिती म्हणजेच काय? तिन्ही बाजूची बेरीज. समजलं एवढं? म्हणजे पहिली बाजू अधिक दुसरी बाजू अधिक तिसरी बाजू, तर यालाच काय म्हणायचं? परिमिती असं म्हणायचं. काय अडचण याच्यामध्ये? गणित नंबर 8. 3.5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 2.5 सेंटीमीटर बाजू असलेल्या त्रिकोणाची परिमिती किती? तिन्ही बाजू दिलेले आहे. एक बाजू 3.5, दुसरी बाजू 4 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू 2.5 सेंटीमीटर. तर इथं त्रिकोणाची परिमिती काढायची. मग सांगा त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय? बोला. पहिली बाजू अधिक दुसरी बाजू अधिक तिसरी बाजू. त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय? मग आता पहिली बाजू किती सांगा? 3.5. दुसरी बाजू किती आहे? अधिक 4.0 म्हणजे 4 आणि त्याच्यानंतर 2.5 सेंटीमीटर. तर यांची करायची बेरीज. 5 आणि 0 5 5 अशी 0 हाताला एक. आता एक अंक सोडून पॉईंट, एक अंक सोडून पॉईंट, एक अंक सोडून पॉईंट. किती अंक सोडून पॉईंट? का 3 अंक सोडून पॉईंट? फक्त एकच अंक सोडून पॉईंट. त्याच्यानंतर सांगा हाचा एक आलाय 2 आणि 1 3, 3 आणि 4 7 आणि 3 10. 10.0 म्हणजे किती? 10. परिमिती कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये का चौरस सेंटीमीटर मध्ये? तर सेंटीमीटर मध्ये परिमिती मोजतात म्हणजे तर सेंटीमीटर लिहायचंय. गणित नंबर 9. आता त्रिकोणाची परिमिती तुम्हाला काढायची. तोंडी सांगा. एक बाजू 5 आहे, दुसरी बाजू 9 आहे आणि तिसरी बाजू 3 आहे. तर त्रिकोणाची परिमिती किती? म्हणजे 5 आणि 9 14, 14 आणि 3 पुन्हा आहे. तुम्हाला त्रिकोणाची परिमिती काढायची. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूची बेरीज. त्रिकोणाची परिमिती म्हणजेच आता पहिली बाजू 20 आहे, दुसरी बाजू 10 आहे आणि तिसरी बाजू 5 आहे. म्हणजे 30 अधिक 20 अधिक 10 अधिक 5 म्हणजे किती झाले? 35. मग कशामध्ये मोजतात परिमिती? सेंटीमीटर मध्ये मोजतात. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तुम्हाला दिशेचे गणित शिकत असताना याचा उपयोग होतो. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? जे त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणतो का नाही, आणि त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असतोय, 90 अंशाचा कोण असतो ना, तर दिशेचे गणित शिकत असताना याचा उपयोग होईल. मग आता सांगा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? नाही त्याच्यामध्ये दिशेचे गणित शिकत असताना कर्णाचा उपयोग होतो. तिसरी बाजू काढावी लागते. बरोबर आहे की नाही? तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय सांगा? 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? समजलं? तर त्रिकोणाची विचार द्या, काटकोन त्रिकोणाची विचार द्या, काय सांगायचं? एकच सांगायचंय. त्याच्यानंतर 10वा प्रश्न बघायचा आहे. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या दोन बाजू 7 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ काढायचंय. सांगा मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. सांगा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच बिलकुल मेंदूच्या नसा मोकळ्या सोडायच्या. ताजं तवान राहायचं, टेन्शन मध्ये राहायचं नाही. दिवस मस्त नको, गप्पा छप्पा नको जास्त. फक्त लक्ष द्यायचंय. समोर येणाऱ्या भरतीकडे टार्गेट हे आपलं. नवीन विद्यार्थी हे कमीत कमी 70% लागू शकतात, पण आपल्याला रात्रंदिवस झपाटून अभ्यास करायचा आहे. त्याच्यात हायगाई करायची नाही. ते इथेही लक्ष देत असताना काय करायचं? बाहेर काय चाललंय बिलकुल मन सोक्त इकडे लक्ष द्यायचंय. बाहेरच्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. मानसिक अडचणीमध्ये कोणी राहायचं नाही. काहीच फायदा नाही. जर त्याच्यामध्ये जर समजा उदाहरणार्थ तुमचा फायदा असेल टेन्शन घेऊन, खुशाल टेन्शन घ्या. क्लासमध्ये 1 लाख रुपये मिळत असेल तर 80,000 तुम्ही घ्या, 20,000 मला द्या. बरोबर आहे का नाही? आणि जर समजा काही मिळत नसेल तर इकडे लक्ष द्या. लाखान काय कोटीन पैसे तुम्ही कमवसाल. कारण शिक्षण हे
सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. शिक्षण हे ताकद आहे, ते आपल्याला शिकायचं आहे, त्याच्या माध्यमातून ज्ञान घ्यायचंय, बुद्धीमध्ये साठा करायचा आणि तुम्हाला विज्ञान बनवायचंय. विज्ञान म्हणजे काय? ज्ञानाच्या अंमलबजावणीचं कला कौशल्य, त्यालाच काय म्हणायचं? विज्ञान आहे. आणि विज्ञान शिकेपर्यंत मागं पुढे बघायचं नाही. सांगा मग, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? 1/2. आता एक बाजू किती आहे सांगा? 7. आणि दुसरी बाजू किती आहे? 8 सेंटीमीटर. मग आता पायाला सुद्धा बाजू म्हणायचं आणि उंचीला सुद्धा काय म्हणायचंय? बाजूच म्हणायचंय. पायाला सुद्धा बाजू म्हणायचं, उंचीला सुद्धा. तर मग आता इथं लिहून घ्यायचं, पाया म्हणजेच काय? बाजू. इतकं बी लक्षात घ्यायचंय, समजलं पाहिजे ते. 2 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बेकबे 2 चौक 8 आणि 7 चौक 28. साधा क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात? चौरस सेंटीमीटर मध्ये. याची रिहर्सल आपण अगोदरच थोडी घेतली, याच्यामध्ये घेतलेली आहे, त्याच्यामुळे वेगळी रिहर्सल घेण्याची आवश्यकता आहे का? गणित नंबर 11. काटकोन त्रिकोणाच्या काटकोनासमोरील बाजूस काय म्हणतात? माहिती नाही? आता इथं काटकोन त्रिकोण आहे असा, आणि हा 90 अंशाचा आहे. लक्षात घ्यायचंय, ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, आणि याला तिसरी बाजू. या तिसऱ्या बाजूलाच काय म्हणायचं? कर्ण असं म्हणतात. हे काटकोन, हा काटकोन आहे, बिलकुल बाणा असं दाखवायचं इकडं. ते ही काय? ते तिसरी बाजू. तर तिसऱ्या बाजूलाच काय म्हणायचं? कर्ण असं म्हणायचं. काटकोन त्रिकोणाच्या समोरील बाजूस काय म्हणतात? कर्ण म्हणजेच तिसरी बाजू. कर्ण म्हणजेच काय? ही पहिली बाजू, दुसरी बाजू, ही म्हणून याला कर्ण असं म्हणायचं. आणि हा या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन असतो, हे लक्षात घ्यायचंय. समजलं? काटकोन त्रिकोणाच्या समोरील बाजूस काय म्हणतात? कर्ण असं म्हणतात. उत्तर असं द्यायचंय. गणित नंबर 12. काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच काय सांगा? सांगा झटकन. काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे काय? काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे काय? म्हणजे काय म्हणायचं? कर्णचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक. काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच काय? चालतंय, याचं उत्तर काय येईल? पहिल्या बाजूचा वर्ग अधिक. म्हणजे हा कर्णाचा वर्ग आहे का नाही? ते याचा उपयोग कुठं होतो? कोणत्या ठिकाणी? दिशाचे गणित शिकत असताना. तिसरी बाजू काढावी लागते ना. मग या ठिकाणी नाही का, मूळ स्थानापासून, मूळ घरापासून किंवा एखाद्या स्टेशन पासून, बस स्थानापासून आहे का नाही, त्याचं थोबड पश्चिमेकडे होतं, पुन्हा तो उजव्या साईडनं वळाला, त्याच्यानंतर पुन्हा उजव्या साईडनं वळाला, उजव्या साईडनं वळाला, आणि पुन्हा उजव्या साईडनं इतका किलोमीटर तर पडला. तर मूळ स्थानापासून आता त्याचा शेवटच्या स्थानापर्यंत किती किलोमीटर होता? असंच काढावं लागतं का नाही? तर असंच या ठिकाणी काय होतं? दिशाचे गणित शिकत असताना त्या पहिली बाजू आणि दुसरी बाजू निश्चित करायची, आणि त्याच्यामध्ये काय करायचं? वर्ग निघतील, त्यांचं काय करायचं? बेरीज करायची आणि वर्गमूळ काढायचंय. काय काढायचं? आणि वर्गमूळ म्हणजेच काय? किलोमीटर वय. काहीच नाही समजलं. ते दिशाचे गणित शिकवत असताना समजून सांगेल. थोडं थोडं याच्यात पण समजा. सांगा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच काय? सांगा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच काय? 13 नंबरचं गणित. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेंटीमीटर असून एक बाजू 6 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू किती? याच्यामध्ये काय दिलाय? कर्ण दिलाय, आणि एक बाजू दिली. काढायची आपल्याला दुसरी बाजू. सांगा मग, काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच काय? कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्ण किती आहे सांगा? कर्णाचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग, पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजेच 6चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता 6चा वर्ग किती आहे? 36. किती आहे? 36. मग आता इथं 10चा वर्ग किती झाला? 100.
6चा वर्ग 36 आहे का नाही, ते इकडे अधिक 36 तर काय होईल वजा 36 बरोबर किती दुसऱ्या बाजूचा वर्ग. तर आता यांना काय 100 मधून 36 गेले किती राहिले 64 आहे. मग सांगा आता हे कोणाचे ते वर्ग आहे, दुसऱ्या बाजूचा वर्ग आणि 64 हा कोणाचा वर्ग आहे. तर दुसऱ्या बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ दुसरी बाजू, दुसऱ्या बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ आणि 64चं वर्गमूळ 8 सेंटीमीटर. बाजू कशामध्ये मोजतात सेंटीमीटर मध्ये. गणित नंबर 14. तर पहिलं आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय. आयत झालं, आता त्रिकोण समजून घेतला आपण, त्याच्यानंतर आता चौरसाचं समजून घ्यायचंय. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय सांगा. बाजूचा वर्ग बरोबर बाजू गुणिला बाजू. सांगा चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच, आणि त्याच्या सोबत एक पुन्हा समजून घ्यायचंय चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजेच काय 4 गुणिला बाजू किंवा चारही बाजूची बेरीज. चौरसाची परिमिती म्हणजे काय. आता आयताची परिमिती म्हणलं तुम्हाला माहिती आहे 2 बाजूची बेरीज गुणिला 2 केलंय म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हे झालं फक्त गुणिला 2 करायचं आयताच्या बाबतीत. त्रिकोणाची परिमिती काढायची असेल तर तिन्ही बाजूची बेरीज, आणि चौरसाची परिमिती म्हणजेच काय चारही बाजूची बेरीज. चौरसाची परिमिती म्हणजेच चारही बाजूची बेरीज. समजलं तुम्हाला काही अडचण याच्यामध्ये. 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. 15 नंबरचं गणित. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय सांगा बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिला बाजू. बाजूचा वर्ग म्हणजेच तर बाजू किती सांगा 5. बाजूचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग आणि 5चा वर्ग क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात म्हणजे 25 चौरस सेंटीमीटर. आता तुम्हाला बाजू सांगितलं जाईल, तुम्ही चौरस क्षेत्रफळ सांगायचंय आणि तुम्हाला बाजूचा वर्ग म्हणजे काय त्या संख्येचा वर्ग, आणि तुम्हाला सांगायचंय चौरसाच्या सेंटीमीटर मध्ये सांगायचंय. चौरस सेंटीमीटर मध्ये 9 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती. 9 81 किंवा 9चा वर्ग 81 चौरस सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती म्हणजे 15 गुणिले 15 किंवा 15चा वर्ग 225. आता शेवटचं 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती म्हणजे 20चा वर्ग किती काय चौरस सेंटीमीटर मध्ये. आता पुढे बघायचंय 16 नंबर. चौरसाची परिमिती 4 गुणिला बाजू. चौरसाची परिमिती म्हणजेच किंवा चारही बाजूची. आळस हे जांभळी देणं उत्तर नाही हा. युवक आहे तर थोडसा टाईट पाहिजेत आणि फाईट करणारा पाहिजेत. बरोबर आहे का नाही. स्वतः व्हा शेर नाही पाहिजे. इथं आळस द्यायचा नाही. त्याच्यासाठी सकाळी उठायचंय, रनिंगला तरफडायचंय, व्यायाम करायचा आहे आणि दिवसभर बॉडी एकदम तरतरीत ठेवायची. तरतरी समजतं ना फ्रेश मध्ये ठेवायची, ताजी तवाने ठेवायची. थोडंफार खाऊन पिऊन यायचंय. आपण इतकं बी खायचं नाही की झोपाली पाहिजे. गणित नंबर 17. चौरसाची परिमिती म्हणजेच काय थांबला तो संपला. गोळी घालीन तुझ्यावर. थांबायचं नाही, लक्ष द्यायचंय. चौरसाची परिमिती म्हणजेच 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती सांगा. चौरसाची परिमिती म्हणजेच 4 गुणिला बाजू. किती सेंटीमीटर आहे सांगा 5 आहे म्हणजे 4 पंच. सांगा परिमिती कशामध्ये मोजतात. परिमिती कशामध्ये मोजतात समजलं.
गणित नंबर 18, वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय सांगा? हा, पायाचा वर्ग चालतं, पाया आरचा वर्ग. सांगा वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? पाया आरचा वर्ग म्हणजे त्रिज्याचा वर्ग. आणि त्रिज्या म्हणजेच काय? बाजू. त्रिज्या म्हणजेच काय? बाजू. त्रिज्या कशामध्ये मोजल्या जाते? सेंटीमीटर मध्ये. त्रिज्या कशामध्ये मोजतात? वर्तुळाचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये. वर्तुळाचं क्षेत्रफळ त्यांना ठेवायचं एवढं. त्रिज्या म्हणजे बाजू, बाजू म्हणजेच काय? त्रिज्या. लक्षात घ्यायचंय, जास्त अवघडामध्ये जायचं नाही. तर पाया म्हणजेच 22/7 किंवा 3.14 सेंटीमीटर मध्ये. पाया म्हणजे बाजूच आहे ना, तर बाजू आहे म्हणून कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. पाया म्हणजेच काय? 22/7. पाया म्हणजेच काय? पाया म्हणजेच काय? 3.14. पाया म्हणजेच काय? ज्यावेळेस 10च्या घातात जर समजा संख्या आल्या तर त्यावेळेस आपण 3.14चा 100 येऊ, 1000 येऊ, 10 येऊ, तर तिथं फायदा आहे ना आपल्याला. 3/14 म्हणजे 314 आपण 100 याचे आणि गुणिले 100 दिले समजा, तर तिथं 2 शून्य काढून टाकायचं, तिथं फायदा होतो आपल्याला. 19 नंबर, 14 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? सांगा. त्रिज्या किती दिली? 14. काय काढायचंय? वर्तुळाचे क्षेत्रफळ. काय काढायचंय? तुझ्या समोर नाही का चोट्यासारखं? त्याच्याकडे पाय, बघ तिथं, लक्ष दे. प्रत्येक साहित्य आपल्या जवळ पाहिजे. सांगा वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच? वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच सांगा. पाया म्हणजेच 22/7. आता आर म्हणजे काय? 14 आणि 14चा वर्ग आहे. मग आता 14चा वर्ग म्हणजेच काय? 14 गुणिले 14. इतकं समजलं? 7 आणि 14 कोणत्या पाड्यामध्ये? 7 1 7 7 दोन्ही. आता इथं 22 दोन्ही 44. 22 दोन्ही 44 आणि 44 गुणिले 14 करा. 14 चोक 56. हातच्याले 5. 14 चोक 56 आणि 5 किती झाले? 61 म्हणजे 616. क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात? चौरस सेंटीमीटर मध्ये. क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात? समजलं का? गणित नंबर 20, एका चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर क्षेत्रफळ काढायचं. इथं काय दिलंय? परिमिती दिली. परिमितीमधून आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. परिमितीमधून क्षेत्रफळ काढायचं असेल किंवा क्षेत्रफळामधून परिमिती काढायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे? काय माहिती पाहिजे? बाजू माहिती पाहिजे. तर मग आता इथं सांगा काय दिलंय? परिमिती दिली. परिमिती किती आहे? 48. आणि काढायचं आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ. तर याच्या अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे? क्षेत्रफळ काढायचं असेल तर यांचा मधला जो दुवा आहे, जसं ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद याच्या मधला दुवा कोणता असतो? बाजू कोण घेते? पंचायत समिती. तसंच या ठिकाणी बाजू एक आहे पंचायत समिती. इथं ठीक आहे, इथं ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत याच्या मधला दुवा कोणता आहे? पंचायत समिती. तसंच या ठिकाणी दोन्ही मधला दुवा कोणता आहे? परिमिती आणि चौरस क्षेत्रफळ मधला बाजू आहे. हे लक्षात घ्यायचंय. तर आता इथं सांगा, जर समजा परिमिती 48 आहे, 48 भागीला 4 करायचं, बाजू निघल किती? निघल 12. आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे 12चा वर्ग किती झाला? 144. काय कशामध्ये मोजतात? चौरस सेंटीमीटर मध्ये. तर मग आता इथं सांगा चौरसाची परिमिती बरोबर म्हणजे काय? 4 गुणिला बाजू. मग आता परिमिती किती आहे? 48. बाजू जसं तसं लिहा. गुणिला 4 आहे तर काय होईल? भागिले 4. 4 1 4 4 12 48. मग आता बाजू किती आली सांगा? 12 सेंटीमीटर. तर त्याच्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय.
चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय सांगा? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे सांगा? 12. 12चा वर्ग 144 चौरस सेंटीमीटर मध्ये. समजलं? तोंडी विचारतो पुन्हा. चौरसाची परिमिती 20 दिलेली असन तर बाजू किती? 5 येईल. कारण आपले 4 भागीला पाहिजेत ना. आता 25 ला सुद्धा 4 न भाग जातो, पण पॉइंट मध्ये येत आहे. सध्या सुरुवातीला नादीने लागायचं. तर सुरुवातीला काय बघायचं आहे की 4 न भाग जाणार संख्या पाहिजेत. तर आता 20 असेल समजा उदाहरणार्थ परिमिती, चौरस आहे परिमिती, तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं. तर पहिली बाजू काढायची. बाजू किती? भागीला 4 गेलं म्हणजे 4 पंच 20. बाजूवाली 5 सेंटीमीटर. तुम्हाला विचारलं चौरसाचं क्षेत्रफळ, आणि क्षेत्रफळ म्हणजे चौरस क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. 5चा वर्ग क्षेत्रफळ 25 येईल. बरोबर. आता तुम्हाला या दोन गोष्टी शिकायच्या असं इथं, तर थोडं आपण रिहर्सल घेऊया. आता बाजू 5 आहे, तर तुम्हाला परिमिती सांगितली आणि क्षेत्रफळ सांगितलं. काय करा सांग? परिमिती काढायची असन किती सांगा? 5 गुणिला 5 24. आणि क्षेत्रफळ काढायचं असेल तर 5चा वर्ग 25. जर या ठिकाणी बाजू समजा 10 दिलेली असन, बाजू 10 दिलेली असन, तर याची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं असन. सांगा परिमिती किती? 10. 10 गुणिले 4 म्हणजे किती? 10 चौक 40. आणि जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर 10चा वर्ग 100. एवढं समजलं तुम्हाला? तर मग आता तुम्हाला विचारतोय पुन्हा, जर चौरसाची परिमिती 40 असेल, चौरसाची परिमिती 40 असेल, तर त्याचे क्षेत्रफळ किती? म्हणजे 40 भागीला 4 किती आले? 10. आणि 10चा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ किती निघालं चौरसाचं? 100. त्याच्यानंतर चौरसाची परिमिती 60 असेल तर क्षेत्रफळ किती? 60चा चौथा भाग किती झाला? 15. आणि 15चा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ किती? समजलं? तर वर्ग पाठ असेल तर लवकर होईल, नाही तर मग करत बसा 15 गुणिला 15. चाल द्या खुशाल त्या ठिकाणी दिवसभर. एकविसावं. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचा पाया 16 सेंटीमीटर असेल तर उंची किती? उंची काढायची त्रिकोणाची. मग त्रिकोणाची उंची काढण्यासाठी आम्हाला काय माहिती पाहिजे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ताबडतोब सांगा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच बोंबला 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. आता 1/2 लिहायचे. पाया किती दिला सांगा? नाही, क्षेत्रफळ दिलाय 72 आणि पाया किती दिलाय? 16. आम्हाला काय काढायचंय? उंची. आता इथं 2 आणि 16चं इथं कळपांढर करून टाकायचंय. मग 2 आणि 16 कोणत्या पाड्यात आहे? 2 च्या. बे क बे 8 16 8 1 8. 8 आणि 1 ची जागा कोणी घेतली? 8 ने घेतली. तर गुणिला 8 आहे तर इकडे काय होईल? भागीला 8. 8 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये? 8 च्या. 8 1 8 8 9 72. तर उंची किती आली सांगा मग? चौरस नाही, उंची म्हणजे बाजू, लांबी म्हणजे बाजू, रुंदी म्हणजे बाजू, खोली म्हणजे बाजू, जाडी म्हणजे बाजूच. या सगळ्या बाजू असतात. आणि या बाजू सर्वच्या सर्व सेंटीमीटर मध्ये. परिमिती सुद्धा कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. परिघ सुद्धा कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये. समजलं? बावीसावं. आणि पृष्ठफळ कशामध्ये मोजतात? त्याच्यात बाजू गुणला बाजू आले का नाही? पृष्ठफळामध्ये काय बाजू असतात का नाही? त्या बाजू आल्यामुळं
तर बाजू आहे समजा चौरसाचा पृष्ठफळ, एक बाजू त्या ठिकाणी काय होतं बाजूचा वर्ग करतो की नाही आपण. आता 22 नंबर, एका आयताकृतीची परिमिती 28 सेंटीमीटर आहे, त्याची लांबी 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. परिमिती किती दिली 28, लांबी 8, म्हणजे याच्यातून आम्हाला काय काढायचंय रुंदी. रुंदी काढायची ना, परिमितीमध्ये आणि लांबीमधून आम्हाला काय काढायचंय रुंदी काढायचंय. मग आता पहा लिहिताना काय म्हणायचं, आयताची परिमिती म्हणजे सांगा बोमला 2 कंसात लांबी अधिक रुंदी. सांगा आयताची परिमिती म्हणजेच आयताची परिमिती 28 आहे, 2 आता लांबी किती आहे सांगा 8 आहे. तर आम्हाला इथं काय काढायचंय रुंदी काढायची. तर रुंदी जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आयताचे क्षेत्रफळ सांगू शकत नाही. आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणिला रुंदी, म्हणजे 8 गुणिला रुंदी आहे का नाही. तर 8 गुणिला जी रुंदी निघत ती गुणिला करायची म्हणजे क्षेत्रफळ 84 सेंटीमीटर मध्ये येईल. तर आता इथं 2 आहे, 8 ला गुणिला 2 आहे, रुंदीला गुणिला असं करायचं नाही, कारण इथं कंसात इथं काय गुणिला गुपित चिन्ह असतं कंस आणि 2च्या. मग आता इथं काय करायचं माहिती का तुम्ही करणार 8 2 16 आणि 2 रुंदी किंवा 2 एक समान, त्याच्यानंतर पुन्हा इकडे घ्या ना अधिक समजा 16 आहे इकडे वजा 16 पुन्हा त्या ठिकाणी गुणिला 2 आहे तर काय करसाल भागीला 2 करसाल. याला किती वेळ जातो हो. मग तुमच्याकडे काहीतरी बोंबलू नको इकडे 10 मिनिटं लागतील का काय बोंबलन काही सांगता येत नाही, झोपात वस्तू राहिलं अजून काही. आता लक्ष द्या, आता इथं गुणीला 2 आहे तर काय होईल भागीला 2. सोपं आहे का नाही. आता बे 1 बे 14 28 संपलं. तिथं फक्त राहिलं हे 2 उडाले, हे म्हणजे 2 गायब झाले असं समजायचंय. इथं काय राहिलं सांगा 8 अधिक रुंदी. आता इथं अधिक 8 आहे तर काय होईल वजा 8. 14 मधून 8 गेले किती राहिले 6 सेंटीमीटर. रुंदी किती आहे सांगा 6 सेंटीमीटर आली का नाही. गणित संपलं नाही, आम्हाला काय काढायचं ही बाजू निघाली. परिमितीमधून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं म्हणजे बाजू माहिती पाहिजेत का नाही. कारण इथं परिमिती आणि काय दिलं लांबी दिली तर रुंदी काढली. आता तर आता काढायचं आयताचं क्षेत्रफळ. मग आयताचं क्षेत्रफळ किती येईल सांगा 8 सकम 48. इतकं करायचं काम नाही. सांगा आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिला रुंदी. आधी बोंबला पहिलं समजून घ्या आणि नंतर डायरेक्ट त्यामध्ये तुम्हाला जास्त काही करायचं काम नाही. इथं भागीला किती द्यायचे 2 द्यायचे 14 राहिली. मग आता 14 म्हणून 8 गेले, तुम्ही तोंडी गणित करू शकतात का नाही नंतर. पण आम्हाला एक एक मुद्दा सुरुवातीला समजून घ्यायचा, एक एक फाईल डोक्यामध्ये डाउनलोड करायची. कोणा जर विचारलं तर हे असं आलंय हे समजून सांगायचं आणि तुम्ही पाहता क्षणी उत्तर बी देऊ शकता. काय करायचं इथं 28 परिमिती दिली, 8 काय दिलंय लांबी दिलंय. तुम्हाला माहिती आहे भागीला किती करायचे 2 झाले 14 आणि 14 म्हणून 8 काढले किती राहिले 6 आणि पहिली लांबी 8 माहिती रुंदी किती निघली 6. 8 सकम 48 निघाले की नाही. तर असंच या ठिकाणी मग लांबी किती आहे सांगा 8, रुंदी किती आहे सांगा 6, 8 सकम 48 चौरस. क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात समजलं. काही अडचण याच्यामध्ये. तर लगेच आपल्याला काय करायचं हे बेसिक स्वरूपाचं इथपर्यंत आपण शिकलो. तर आता यानंतर लगेच आपण चालू करू, पुढच्या व्हिडिओमध्ये चालू करूया.